लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की जो काही इथे प्रमोशन करण्यासाठी आलेला असतो धनराज, तो इथे खरं तर इथे माननीला भेटलेला असतो. आता इथे माननीला बघून म्हणत असतो की तुमच्या भावाचं का बहिणीचं लग्न आहे इथे. तेव्हा इथे माननी म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, माझ्या दोन्ही मुलांचं लग्न आहे. तेव्हा हा धनराज म्हणत असतो काय तुमच्या दोन्ही मुलांचं लग्न आहे, पण असं वाटतच नाही आहे, वाटतंय की मुलाची बहीण वगैरे असाल तुम्ही. तेव्हा इथे माननी म्हणत असते की तुम्ही मुद्दाम करताय ना, माझी खेचण्यासाठी तुम्हाला पाठवलंय का कोणी, विक्रमनी पाठवलंय का. धनराज म्हणत असतो की नाही नाही, विक्रम कोण. तेव्हा इथे माननी म्हणत असते की विक्रम माझे मिस्टर हो, असं म्हणून खरं तर आता विक्रमला इथे माननीने आवाज दिलेला असतो. आता इथे माननी म्हणत असते की तुम्ही ओळखता का यांना. तेव्हा विक्रम म्हणतात नाही नाही ओळखत नाहीये, खरं सांगू म्हणू तुला तर मी थोडाही नजरे आड झालं ना करमत नाही, हिला माझ्याशिवाय करमतच नाही, असं इथे खरं विक्रम मुद्दाम माननीची खेचत असतात. आता तो धनराज इथे म्हणत असतो खरं तर मला सुद्धा असंच कुणीतरी पाहिजे जे मला नजरे आड ठेवील. आता इथे माननी म्हणत असते की मग असंच कुणीतरी शोधायला तुम्ही इथे आला आहात का. तेव्हा इथे खरं धनराज म्हणत असते नाही हो, असं काही नाही, या लग्नात खरं तर मी कुणाचा तरी हसू परत करायला आलो आहे. तेव्हा माननी म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा इथे धनराज म्हणत असतो म्हणजे काय माहिती का तुम्हाला, माझ्या कॅबमध्ये एक आजी बसल्या होत्या, त्यांना लग्नाला यायचं होतं, लग्नाला त्यांना सोडणं पण आहेरचं पाकिट आणि बटवा माझ्याच गाडीत विसरल्या त्या, म्हणजे म्हणलं जाऊया आणि त्यांना त्यांचं हसू परत करूया. म्हणजे लग्नाला आलेत बघा आता आणि आहेराचं पाकिट विसरल्या म्हटल्यानंतर त्यांचं गणमन झालं असेल ना. तेव्हा माननी आणि विक्रमला कळत नाही गणमन म्हणजे काय. तेव्हा इथे तो म्हणत असं गणमन म्हणजे आवरडकुंडी नाही येणं, आता ही त्यांचं हसू परत करायला आलो म्हणजे त्यांना बरं वाटेल, असं इथे धनराज म्हटलेलं. तेव्हा इथे विक्रम म्हणत तुम्ही कॅब ड्रायव्हर आहात का. तेव्हा इथे जो धनराज असतो तो म्हणत असतो नाही नाही, मी कॅब ड्रायव्हर नाही, खरं तर मी ओनर आहे गाड्यांचा, माझी कंपनी आहे गाड्यांचं, पण आता काय आहे ना सध्या जरा लग्न सराई सुरू आहे त्यामुळे खरं एकही ड्रायव्हर नाही, त्यामुळे मी आता आज आलो. काय झालं, ही आजी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाले की मला सोडा ना, असं यांना गणमन बघून खरं तर मला वाईट वाटलं, म्हणून त्यांना मी खरं तर सोडायला. काय ना रडायला हजार कारण लागतात हो, पण हसायला एकच कारण पुरेसं असतं. आणि म्हणलं चला जाऊया, कारण की लॉटरी वगैरे लागली तर बघूया. आता काय सांगू तुम्हाला, माझ्या नावातच धन आहे, माझं नाव धनराज दांगड पाटील. आता हे विक्रमला नाव भारी आवडलेलं असतं. आता तो इथे म्हणत असतो दिव्याच्या आशीर्वादाने खरं बायकोच्या रूपात एक छुमछुम करणारी आली तर बरंच होईल ना, असं इथे धनराज म्हणत असतो. तेव्हा विक्रम म्हणतात हो नक्कीच मिळेल तुम्हाला, काळजी करू नका. आता इथे धनराज म्हणत असतो आता इथपर्यंत आलोयस तर तुमच्या मुलांना आणि सुनांना शुभेच्छा देऊन जातो, असं म्हटल्याबरोबर आता इथे विक्रम खरं तर जीवा पार्थ आणि काव्या नंदिनीकडे या धनराजला घेऊन गेलेले असतात. तिथे आल्यानंतर खरं तर हा धनराज पार्थला त्याचबरोबर जीवाला देखील लग्नाच्या शुभेच्छा देत असतो आणि तिथून निघून गेलेला असतो. आता इकडे खरं तर आता इकडे छोटासा विधी आणखी देखील राहिलेला असतो. आता इथे गुरुजी समोर बसलेले असतात, त्याचबरोबर आपले जीवा नंदिनी आणि काव्या पार्थ बसलेले असतात. आता इथे खरं तर नंदिनीला जीवाचा फेट्याचा तो टॅग त्यांनी काढलेला नसतो, त्यामुळे तो दिसलेला असतो, त्याचा हसू वगैरे होऊ नये, कुणी पाहू नये म्हणून त्याला ती खुणावत असते की ते तुम्ही काढा ना. मात्र जीवाला काय लवकर ते कळत नाही, त्यामुळे खरं नंदिनी त्याला जवळ बोलवीत असते. तेव्हा इथे जीवा खानाखुणा करूनच म्हणत असतो की काय चाललंय बघ की आजूबाजूला किती माणसं आहेत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो काय करताय या जवळ, असं म्हणून बोलत असते आणि म्हणत असते की अहो तुमच्या फेट्याचा टॅग तसाच ठेवलाय, किती गडबड असते हो तुम्हाला. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो अगं चकाचक बाई राहू दे ना, ठीक आहे ना गं, त्यानिमित्ताने तू माझ्या कानाजवळ तरी आलीस. तेव्हा इथे नंदिनी म्हणते मग राहू द्या टॅग जाऊ द्या, बघून द्या सर्वांनी, असं इथे नंदिनी म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो नाही नाही काढ चकाचक बाई, असं इथे जीवानी म्हटल्याबरोबर आता इथे नंदिनी खरं तर स्वतःच्या दाताने तो इथे टॅग काढत असते. आता हे टॅग काढताना खरं तर मागणं मिथुननी पाहिजेलं असतं, त्यामुळे मिथून जोरातच ओरडत म्हणतात अगं अगं पोरी काय करतेस, कानाला वगैरे चावते काय, असं म्हटल्यावर इकडनं विक्रम धावत आलेले असतात. तेव्हा इथे विक्रम म्हणतात काय झालं. तेव्हा नंदिनी म्हणते अहो काही नाही बाबा, मी ह्यांचा फक्त टॅग काढत होते, असं इथे नंदिनी म्हटलेलं. आता नंदिनीला थोडं इथे ऑकवर्ड फील झालेलं असतं. तेव्हा इथे जीवा मुद्दाम नंदिनीची खेचण्यासाठी म्हणत असतो काय ग चावत होती काय मला. आता नंदिनी म्हणते काय हो मुद्दाम का करत असतात असं हे. आता ह्यांची जुगलबंदी पाहून खरं इथे गुड्डूला फार छान वाटलेलं असतं, त्यांची नजर वगैरे ते इथे उतरत असते. त्याच वेळी खरं तर इकडे पार्थला देखील गरमी वगैरे व्हायला लागली असते त्या फेट्यामुळे. तेव्हा इथे काव्या स्वतःचा रुमाल काढते आणि त्याच्या कपाळावर गालावर जो काही घाम आलेला असतो तो इथे पुसत असते. आता पार्थ मात्र काव्याकडे एकटक लावून पाहतच असतो, त्याचबरोबर सगळेच घरचे त्यांच्या दोघाकडे पाहत असतात की कशा प्रकारे या आपल्या नवऱ्यांची काळजी घेत आहेत. आता इकडे नंदिनीने जीवांची काळजी घेतलेली असते आणि इकडे काव्या पार्थची घेत असते. आता खरं तर काव्या इथे पार्थला खुणावूनच म्हणत असते की आता बरं वाटतंय ना तुम्हाला. तेव्हा पार्थ म्हणतो हो बरं वाटतंय. आता हे सगळं काही मागणं रम्या आणि वसू पाहत असतात, त्यांना मात्र हे सगळं काही पाहून फार राग आलेला असतो. हा विधी तर आता इथे पार पडलेला असतो. आता वेळ असते ती म्हणजे पाठवणीची. आता पाठवणी करताना खरं तर काव्या आणि
नंदिनीला फार भरून आलेला असतो. आता इथे खरं तर पार्थ आणि काव्या इथे गुरुजींचा आशीर्वाद घेतात, त्याबरोबर वसूचे, त्याचबरोबर इथे माननी, विक्रम आणि इथे शारदाकडे देखील गेलेले असतात. तेव्हा इथे काव्या खरं तर शारदाचा गळा धरून फार रडत असते. त्याचबरोबर आता इथे धनंजयचा गळा धरून देखील इथे काव्याला फार रडायला येत असतं. आता वेळ असते ती म्हणजे नंदिनी आणि जीवाची. नंदिनी आणि जीवाने देखील गुरुजींचे आशीर्वाद घेतले असतात, त्याबरोबर सगळ्यांचेच मोठ्यांचे इथे आशीर्वाद घेतलेले असतात. नंदिनी देखील शारदाचा गळा धरून अक्षरशः खूप रडलेली असते, त्याचबरोबर धनंजयचा देखील गळा धरून खूप रडलेली असते. आता इथे नंदिनीला रडताना पाहून काव्याला परत भरून आलेलं असतं. दोन्ही मुली खरं तर धनंजयचा गळा धरून इथे फार रडलेले असतात. इकडे खरं तर विक्रम धनंजयला समजावून सांगत असतात, त्याचबरोबर जीवा देखील इथे धनंजयला समजावून सांगत असतो. आता इथे रडायला येणं साहजिकच आहे. इथे आता पाठवणीचा कार्यक्रम तर इथे पार पडलेला. सगळेच जण खरं तर ह्या हॉलमधून निघून गेलेले असतात, मात्र इकडे असतात ते म्हणजे रम्या आणि वसू. आता इथे वसू खरं रम्याला म्हणत असते, लग्न सुद्धा झालं रम्या, तू काही करू शकली नाहीस असं इथे वसूने म्हटलेलं असतं. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, लग्न झालं सगळं झालं पण ते घरी कुठं पोहोचलेत, अगं त्या चौघांची आणखी वरात बाकी, वरातीत बघूया की असं इथे रम्याने म्हटलं. इथे वसू म्हणत असते की काय रम्या, काय करणारस तू वरातीत, आता लग्न झालं सगळं झालं, आता तू काही करू शकणार नाहीस असं इथे वसूने म्हटलेलं असतं. मात्र रम्या इथे हसतच असते आणि तिथं वसूला घेऊन गेलेली असते. आता इकडे खरं वरात धुमधडाक्यात झालेली असते. अक्षरशः या लोकांनी खरं तर रस्त्यावरनं इथे वरात काढलेली असते. त्यांचे फॅन लोक इथे आलेले असतात, त्याचबरोबर बँडबाजा ह्या सगळ्या गोष्टी इथे खरं तर असतात. आता इथे सगळेजण छान अशी ही वरात एन्जॉय करत असतात. म्हणजे जीवानंदिनी, काव्या, पार्थ आणि माननी आणि विक्रम छान या सर्वांनी इथे छान डान्स देखील इथे केलेला असतो. आता इथे फक्त यांनी फोटोसाठी वगैरे ह्या सर्व गोष्टी केलेल्या नाहीत, त्यांनी खरं तर इथे एपिसोडमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी इथे दाखवल्या देखील आहेत. आता इथे सगळ्यांनी छान अशी ही वरात एन्जॉय केलेली असते. म्हणजे काय, एका गाडीत इथे काव्या, पार्थ आणि दुसऱ्या गाडीत इथे जीवानंदिनी बसलेली. आता इथे खरं तर जीवानी नंदिनीला उचलून घेतलेलं असतं, त्याचबरोबर पार्थने काव्याला उचलून घेतलेलं असतं. म्हणजे काय, अशा प्रकारे ही वरात आता इथे संपन्न झालेली असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही रम्या काय करते हे देखील पाहायला विसरू नका. धन्यवाद.